पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मातीचा हा सुगंध सर्व दूर पसरला, वनी सुंदर मयूर पिसारा फुलला, मनात सर्वांच्या आनंद पसरला, गंध मातीचा कार्यशाळा। आवरला का पसारा याने? आवरला ग बाई, कसला आवरला, खालचा पसारा वर आला। राघवा काय गेलं? वर्षा नाही, आज रविवार आहे। रविवारी तू बेडरूम मधून हॉल मध्ये यायला कंटाळा करतेस। आज एवढा सकाळी सकाळी आवरून सावरून कुठे चाललंय माझं लेकरू? काम आहे माझं। अगं बाई, काम आहे का? काय ग, कसलं काम आहे? कसलं काम आहे? अगं मला मला खोटं सांगतेस तू? तुझी आई आहे मी, मला कळत नाही का? तुला जन्म दिलाय मी, मला सांग कुठे चाललीस? कुठे चाललीस? थांब कुठे चाललीस? थांब थांब शांत हो। हा बोल। अगं मला ढकलून काय करताय बघ? माझं महत्वाचं काम आहे, मी चालली। महत्वाचं काम आहे? हा, कुठलं महत्वाचं काम आहे? कुणासोबत चाललीस? कोण आहे तो माणूस? मला सांगितलंच पाहिजे, सांग। अगं ए, सगळा पसारा परत करू नको, आवरून जावं लागेल तुला। थांब गं, मला सांग वर्षा, कोणासोबत चालली आहेस तू? काय आई? काय आहे काय? हे अति होते। काय अति होतंय? हे अति होते। हळू हळू पाय सांभाळ ना। तुझ्यामुळे होतंय सगळं। आईची काळजी नाही तुला। आ, हे बघ, हे अडकलं, उठते तू। अगं माझे अडकले। काय करतेस आई? परत अडकलं। हा हा, मला सांग आता, याचं उत्तर मला तुला द्यावं लागेल। कुठे चालली आहेस तू? सांग सांग। पार्लरला चालली आहे मी। पार्लर? पार्लरला सकाळी सकाळी कुठे चालली? पार्लरला काय काम आहे? आई, कोण असतं पार्लरला? ब्युटी पार्लरला चालली आहे मी। ओके, ब्युटी पार्लरला गरज काय आहे? एवढी सुंदर दिसते त्या पार्लर वालीला काम करशील की नाही? काहीच, सगळं छान दिसतंय तुझं। आई मला फेशियल करायचे आहेत, आयब्रोज करायचे आहेत, मी चालले। बाय। आयब्रो बघे बघ ना, अगं आयब्रोज आहे केवढ्या त्या? सपाटचट करून टाकशील कशाला ग बाई? ही कधी कधी खुर्ची सुटते माझ्या नशिबातून। आणि लिफ्ट तरी का सुरू झाली? आता गेली नसती ना ही आळशी मुलगी। काय करू रे देवा मी? कधी रे पाय हा नीट होतोय? आवर आता। माझं तुझ्यावर, तुझं माझ्यावर, आपलं सगळ्यांच्यावर काय बोलतोय मी? देवा देवा मला हिम्मत दे हा आज। नंदू घाबरू नकोस, सगळं होणार, व्यवस्थित होणार। आज आर या पार करून टाकायचं। वर्षा मला नेहमी चिडवायचीस ना, एवढ्याचीच फुलं का आणली, तेवढ्याचीच फुलं का आणली? आज मी 50 फुलं घेऊन आलोय, 50। प्रत्येक दिवसाला एक, म्हणजे 50 दिवस जातील। वर्षा आज मी तुला सांगणारच की माझं तुझ्यावर प्रेम आहे। काय? ते एवढी फुलं? हो हो, तरी 30 एक असतील ना? 30 एक नाही, येतो 50 आहेत। 50 50 आहे? हो। काय सांगताय? होय। अरे वा, अहो असं काय करताय त्या? मी कोणासाठी तरी आणले होते। कोणासाठी आणले? वर्षासाठी आणले। काय?
वर्षाताईसाठी आणलं? हळूहळू हो, वर्षासाठी आणलंय कारण की आज मी तिला आहे ना मनातलं सांगणार आहे सगळं माझ्या. काय सांगणार आहे? म्हणजे माझ्या मनातलं तिला सगळं काही सांगून टाकणार आहे बघा. खरं सांगताय? हो खरं खरं सांगतोय. नक्की? नक्की. म्हणजे आज खरंच महत्वाचा दिवस आहे. हो. हे घ्या, ऑल द बेस्ट. थँक्यू. पुढे सरकलं की सांगा. काय? ते मंडपवाल्यांना ऑर्डर द्यायला लागते ना, आणि बँडवाल्यांना पण आधी सांगावं लागतं. बघा दादा तुम्ही सुद्धा. वर्षाताई आल्या, अरे बापरे, मागणं देत अरे बापरे. ते द्यायचं आहे त्यांना देऊन टाका, नाही तर विसराल. नाही हा, वर्ष आली. किती वेळा घाबरवाल? अरे काय काय उशीर झाला, सॉरी. उरतच काय? पण ते चला तर चल. ते वर्षात ते मी अरे वा, फुलं एवढी आज स्वस्त होती वाटतं. अगं ते मी अशी द्यायची आणि तू काय? अशी ते हे काय चाललंय? आज रविवार असून सुद्धा तू माझ्यासाठी घराच्या बाहेर पडलीस ना, म्हणून मी तुझ्यासाठी ही फुलं आणली. काहीतरी तुझं. बरं चल, आता काय प्लॅनिंग आहे, काय ठरवलंय? चल तरी. हा इथपर्यंत पोहोचला. घराखाली येतो काय, फुलं देतो काय, आणि माझी बायको फुलं घेते, माझ्या नावचं मंगळसूत्र घालते, त्याच्याबरोबर गळ्यात गळे घालून फिरते. लाजही नाही वाटत. बस त्यांची मस्ती आजच उतरवते. यात आहे. नमस्कार. ताई तिथे ना वही ठेवली आहे, त्याच्यात तुमचा पत्ता, नाव आणि फोन नंबर माझ्या माहितीसाठी लिहून ठेवा. हां, ये ये ये. या ताई या. नमस्कार, कशा आहात? तुम्ही कशा आहात? मस्त मस्त. तिथे ना वही ठेवली आहे ताई, त्याच्यात पत्ता लिहा, नाव लिहा आणि फोन नंबर. हां, या. नमस्कार. काय रे, कसं आहेस? बरं आहेस ना ताई? तिथे ना वही ठेवली आहे, त्यात तुमचा पत्ता लिहा, नाव आणि फोन नंबर माझ्या माहितीसाठी लिहून ठेवा. ये 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 चल. चला जागेवर बसून घ्या सगळ्या मुलांनी. बसा बसा, चला पटकन. या मातीला हात लावू का? हे बाय माझं, नाही नाही नाही, तू नाही लावायचा मातीला हात. मी सगळ्यांना सांगेन मातीला हात कधी लावायचा, पाण्याला हात कधी लावायचा, काय काय करायचं, कसं कसं करायचं, मी सांगेन. ठीक आहे? हा कारखाना तुमचा आहे का? नाही ताई, माझा नाहीये, पण गणपती बनवते मी इथे. म्हणजे यावर्षी गणपतीची ऑर्डर आम्ही तुम्हाला देऊ शकतो का? हो नक्की, आवडेल मला, पण एका अटीवर. ह्या मुलांनी, तुमच्या मुलांनी तुमच्या बाप्पासाठी बाप्पाचा उंदीर इथेच बनवायचा. अरे वा, मस्त, आवडेल आम्हालाही. मग चला तर ताई, आम्ही येतो. 2-1 तासांनी येतो मुलांना घ्यायला. अहो आता कुठं निघताय तुम्ही उन्हाचं? बाहेर खूप ऊन आहे, तुम्ही इथेच बसा ना. 2 तासात मुलांना घ्यायलाच येणार ना तुम्ही, तर मी काय म्हणते इथेच बसा, मुलांसोबत या उपक्रमात सहभागी व्हा, मुलांनाही आवडेल. चालेल. या बसा 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 बसा. करायची का सुरुवात? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे बघा तुमच्या समोर माती ठेवली आहे ना, आता मातीला असं छान हात लावा बरं. छान आहे ना माती? आता पाणी घ्या आणि थोडं थोडं पाणी मिक्स करा. थोडं, जास्त नाही, हळू हळू हळू, सावकाश. जास्त झालं तर आपल्याला काही बनवता येणार नाही. थोडं 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 मिक्स करत जायचं, आपल्याला अंदाज येईल.
अगं वर्षा, सावकाश का बका बका का खातेस? कारण मला खूप आवडते. आवडते पण खा, पण नाही तर पाडशील मध्ये. ए, बघ पडली. तुझ्यामुळे झालंय सगळं. मग आता अच्छा, माझी कॅन्डी मी तुला देणार नाही वर्षा. ए, नंदू, नंदू, मी नंदू, नाही दे ना. देणार. नंदू, दे ना. नाही मला देणार. हवी आहे, नंदू. अगं ए, नंदू. चिंगीसारखं का वागतेस ग? कारण मला खूप आवडते कॅन्डी. मी देणार नाही माझी कॅन्डी. नाही देणार. नाही. ठीक. हा. खरंच तू चिंगीसारखे वागतेस गे. Thank you. थँक्यू काय, उगाच फॉर्मॅलिटी उगाच. नाही. नंदू, अच्छा तिकडे. नंदू अरे हा. ते अरे अरे काय काय झालं? पडलास काय? अडकलास काय झालं? हळू हळू हळू. हा. सावकाश. थँक्यू. आता तू फॉर्मॅलिटी करतोय ना? वर्षा थांब. ते ही कॅन्डी खूप मध्ये मध्ये येते. अरे काय झालं? हे बघ वर्षा, वर्षा वर्षा नंदू. वर्षा. हा, अरे वर्षा. मी इथे- नाही कॅन्डी मध्ये मध्ये येते. अरे, थांब. अरे. तू एका जागी थांब, येऊ नकोस. कॅन्डी का टाकलीस? मला खायची होती, का टाकलीस? पण मला बोलायची होती. मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोल. हा, कसं आहे, अरे काय? बोल. तू एका जागी थांब. वर्षा, एका जागीचा अर्थ काय होतो? थांब ना. जायचं? काय कॉलेजमध्ये असल्यापासून आपण एकमेकांना ओळखतो, हो. पण तिथे तुझ्याशी बोलायची हिंमत झाली नाही. नंतर आपण भेटलो ते एकमेकांना. सुद्धा आनंदी वहिनीमुळे. हा, पण काय आहे, हे सगळं आहे ना, वरचा तो आहे ना, तो लिहून ठेवतो. मग तो हे सगळं घडवण्यासाठी निमित्त शोधतो. ते निमित्त म्हणजे आनंदी वहिनी. हो. अरे आनंदीकडनं तू जर गुड्या घेतल्या नसत्यास ना, तर आपण दोघं परत भेटलो नसतो. आणि मग तू मला असं रोज आणायला सोडायला आला नसतास. आणि मग मला मनातलं बोलायला कोणीच नसतं ना. आणि खास करून आनंदी नसताना तर मला फारच बोर झालं असतं. हे मला बोर होऊ नये ना, म्हणून देवाने आपल्या दोघांना भेटवलंय. हो ना? हो. हा बोलू? हा. ए, हं? तू माझ्या आयुष्यात खूप स्पेशल आहेस. तू पण स्पेशल आहेस माझ्यासाठी. तुझ्यासोबत वेळ घालवायला मला खूप आवडतो. हो, मला पण तुझ्या बरोबर वेळ घालवायला खूप आवडतं. पण रविवारी नाही यार, झोपेचं खोबरं होता. वर्षा, मी तुला भेटायला बोलवलंय ना, हा. मला बोलू दे ना. अरे हो, तू मला ट्रीट पण देणार आहेस ना? आणि देणार, सगळं देणार. पण आधी मला जे काय बोलायचंय ते बोलू दे. अरे मग बोल ना, कधी बोलणार आहेस? तू मला मध्ये बोलू दिलंस तर बोलेन ना मी. बरं बोल, बघूया काय बोलतोयस. ही फुलं मी तुझ्यासाठी आणले. हो, 50 फुलं आणली आहेस चांगली. मग काय करू, नेहमी चिडवतेस ना, एकच फुल आणलं 12 रुपयाचं. म्हणून मी आज 50 फुलं घेऊन आलो. अरे पण का आणली आहेस? मी ही फुलं तुझ्यासाठी आणली कारण माझं तुझ्यावर काय बायको, काय चाललंय काय? हा तू? अरे वा, नवऱ्याचं नाव लक्षात आहे. मला वाटलं यार भेटल्यावर विसरली असू. चिंकी अजून किती लांब आहे? अरे बाबा आलो. इथून राईट आहे या गेट मध्ये. आता सरळ. चिंकी इथे काहीच दिसत नाहीये. अरे चल तर बघूया. तर मॅप मध्ये तसंच दाखवते. हा बाबा, लेफ्ट 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 लेफ्ट. सरळ सरळ. जाऊ दे. हे काय इथे तर दाखवतंय. आलो. ए बाबा थांब. इथेच असेल आय थिंक. त्या नंदूचं घर आहे.
हा चल ना. नाही बाळा तू जा. आपण नंतर एकत्र जाऊया. तोपर्यंत मी थांबतो इथेच बाहेर. तू जाऊन ये जा. अरे का रे, पॅरेंट्सला अलाउड आहे आतमध्ये, तू चल. असू दे, तू ये ना जाऊन. तुला एकदा सांगितलं कळत नाही का रे, तू चल रे. बरं थांब थांब थांब. जमतंय का सगळ्यांना? हे बघा मी काय बनवलं. काय हे? हे उंदीर बनवायचं आहे ना तुम्हाला? आणि हे खारुताई. हे काय? आता आपण ना हे बनवूयात. काय? कासव. सगळ्यांनी एक गोळा घ्या बरं. का आलायस इथे? बायकोच्या याराला बघायला आलोय. काय बोलतोस? साई तू का? हा अजून तुम्हाला हातात हात घालून गप्पा मारायच्या आहेत? आणि काय रे, तुला लग्न झालेल्या बाई बरोबर फिरायचंय? बायको आहे ती माझी. कसली बायको? तुझं आणि माझं काही नातं नाही. चुप. तुझ्या गळ्यात अजूनही माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे ना? आणि तुझ्या या यारासोबत प्रेमाचे साळे करत फिरतेस? हातात हात घालून हसत खिदळत. हा लाज नाही वाटत? पकडल्या गेल्यावरती तू काय सांगतेस मला? तुझं आणि माझं काही नातं नाहीये? काय कलियुग आलंय बघा. बघा काय कलियुग आलंय. अहो चांगला आमचा संसार चालला होता. हा ती सोडून बघा यार भेटला काय लफडी करत फिरते बघा. अतुल बास. अतुल ऐकलं का? अतुल म्हटली. अतुल हो मला आजपर्यंत नाव जाऊ करायची. हा यार काय मिळाला तिला? इकरी हाक मारायला लागली अतुल. हो हिला काहीच वाटत नाही. यार बरोबर रोज बागेत येते, गुलछर्रे उडवते. ती बायको आहे माझी बायको. अरे हा तिचा यार मजा मारतायत रोज नुसते. काहीच वाटत नाही का? ही अशी सगळी थेरं करायची म्हणून भावाच्या घरी जाऊन राहिलीस तू? हा बाहेरच्यांना माहित नाही वाटतं म्हणून ते अजूनही मला दोष देत आहेत. अरे बघा बघा लग्न झाल्यावरती सुद्धा स्वतःचा संसार सोडून ही बाई कशी वागते यारासोबत बघा. अहो हे बघा थांबा. तुम्ही असं भर रस्त्यात तिला काही बोलू शकत नाही. असा त्रास नाही देऊ शकत तिला. हे बघा तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर आपण शांतपणे बसून बोलूया ना. आणि तुला मध्ये पडायला कोणी सांगितलं?
हा? चिडवतोस? अतुल सोड त्याला. अतुल तुला त्रास होतोय? मागे हो तू मागे हो. बाजूला होता. तू बाजूलाच राहा. मला बघायचंय की याच्यात असं काय आहे. बघा तुम्ही कोणाला मागे पळतीयस? हे बघा तुम्ही अतुल सोड त्याला. का मारतोय? मस्तीच काढतो तुझी. अतुल सोड हे बघा, ऐका मला तुझ्यासाठी. हे केलं सगळ्यांनी. आता थोडस ना असं गोल 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 केलं की एक हलका असं एक त्याच्यावर असं दाब द्यायचा. दादा दादा तू कुठे आहेस दादा? काय झालं वर्षा? दादा अरे तो अतुल दादा. काय केलं त्याने? कुठे आहेस तू? दादा तू आला इथे आणि तो तुला मारतोय दादा. तू लवकर इकडे ये दादा. तुम्ही कुठे आहात आता? मी पोहोचतो तिकडे वर्षा. कशी आहेस तू? मी बरी आहे. तू कशी आहेस? मस्त. चिंगी बाळा अशी कशी आलीस अचानक? एकटी आलीस? नाही नाही बाबा आलाय ना. के बाळ माझं चिंगी. अगं एवढं पाणी नसतं घालायचं बाळा. एवढं नसतं टाकायचं. नाही हे बघ वरची माती घे आणि बनव तुला काय बनवायचंय ते. आहे माझ्याकडे वाटेल. जमतंय का तुम्हाला? पालकांनी आता जरा मुलांना मदत करा बरं आकार द्यायला मातीला. आई एक गंमत बघ. हे बघ मी काय बनवलं. चिंगी बाळा किती छान केलंयस ग. हे मी बाबाला पण दाखवणार. हे आले तर आत का नाही आले? आत यायला हवं होतं ना यांनी.
दादा सोड त्याला. दादा सोड. अरे मरेल तो दादा. बस. मला का मारलं? तुझ्या बहिणीला मी पकडलं ह्याच्या बरोबर. तू तिच्या आयुष्यात परत आलासच का? तुला बजावलं होतं ना. तिच्या आयुष्याचं काय करायचं ते ठरवेल तो. आम्ही सगळे ओळखतो त्याला. तो आमच्या घरी येतो. मग सगळ्यांना त्यांची मैत्री माहिती आहे. तो नंदू तुझ्यापेक्षा लाख पटीने चांगला आहे. तुझी लायकी नाहीये त्याच्या समोर उभं राहायची. खबरदार, पुन्हा जर नंदूला हात लावला असता हात तोडून टाकेल तू असा नाही सुधारणार. दादा नको, पोलिसांना फोन नको. दादा दादा बरी आहेस का तू? मी मस्त. पहिले मला सांग तू कशी आहेस? बरी आहे. चिंगी, खूप आठवण येते बाळा मला तुझी. मग ये ना ग घरी. मला माहितीये तुझं आणि बाबाचं भांडण झालं म्हणून तू घरी येत नाहीयेस ना. छे, असं नाहीये. मला माहितीये तुम्ही दोघं बोलत नाहीये म्हणून तू घरी येत नाहीये. चिंगी, बाबा आले नाही ग आत. त्याला काम आलं असेल कुठलं तरी. बाबा येईपर्यंत थांब तू माझ्याजवळ. किती दिवसानंतर भेटतेस तू. या मंगळसूत्रामुळे चाललंय ना सगळं. घेऊन जा तुझं मंगळसूत्र. तोडली आहेत मी सगळी बंधनं. अरे तू मनात न उतरला होतास, आज गळ्यात सुद्धा उतरलाय. तुला काय वाटलं या इकडच्या सगळ्या लोकांसमोर तू आरडाओरडा केलास तर घाबरेन मी? अरे मी आपली डिवोर्स केस फाईल केली आहे. आणि या सगळ्या लोकांना सांगितलं ना की तू माझा कसा छळ केलाय तर चप्पलेने झोडतील तुला. लक्षात ठेव. लोकांसमोर माझी इज्जत काढण्याचा प्रयत्न करतोस तू. त्याच्याने काय फरक पडणार नाहीये मला. घे मंगळसूत्र आणि जा. तुटलं आपलं लग्न. अरे गेल्या 4-6 महिन्यात तोंड तरी दाखवलंस का मला? तेव्हा पडलं होतं का तुला आपली बायको काय करते, कुठे आहे, कोणाच्या आधारावर जगतेय? तेव्हा तुला माझी काही पडली नव्हती आणि आज काय आलाय बायकोवर हक्क दाखवायला? का तर माझ्या आयुष्यात थोडासा आनंद आलाय तो हिरावून घ्यायचाय तुला. यापुढे माझ्या वाट्याला जरी गेलास ना तरी खबरदार. चल निघ इकडून. निघ.
वर्षा, आज तू मंगळसूत्र फेकून मारलेस मला. नाही तुला एक एक मोण्याची किंमत मोजायला लावली ना, तर बघ कोर्टात खेचणार आहे मी तुला. रिक्षा ए चिंगी, झाली का ग बाहुली बनवून? हो होतेच आहे, फक्त आता भावलीचा हेअरबँड बाकी आहे. हा, माझी पण झाली आहे, फक्त टिकली लावतीये. चिंगी, ही चिंगीची आई. माझं पण तयार झालं. आणि ही आईची चिंगी. आईची चिंगी, आई आणि आईची चिंगी. चिंगी, तिचे गाल बघ. काय ग आनंदी, हा, संपला का क्लास? हो. अरे, आणि ही मुलगी कोणाची? हा, तिचे आई बाबा न्यायला आले नाहीत वाटतं. मावशी, हा, माझी मुलगी आहे. काय? रेवा. आम्ही तिला प्रेमाने चिंगी म्हणतो. अगं, मग ही येणार हे सांगितलंस का नाही? काय ग बाळा, कशी आहेस ग? अगं आजी, आईला पण माहिती नव्हतं मी येणार आहे ते. मी कसा बसा कॉल केला आणि सगळी माहिती करून घेतली, मग आली इथे. अच्छा, मग आनंदी, काल जो फोन आला होता तो हे पाय माझे. चिंगी, तू होतीस काल? काय ग चिंगी, आईला भेटण्यासाठी चांगलीच शक्कल लढवलीस. काय ग, खूप दिवसांनी भेटलीस ना आईला? हो, मला आईची ना खूप आठवण येत होती, पण आई कुठे माहितीच नव्हतं. मग शाळेत पोस्टरवर लहान मुलीचं चित्र काढलेलं ते बघितलं मी, आणि मला वाटलं की हे आईनेच काढलं असणार. मग मी त्या नंबरवर फोन केला आणि आले. काय ग, बाबा नाही आले तुझे? आणि आत का नाही आले? नाही मावशी, आले होते, हेच घेऊन आले होते हिला. काहीतरी महत्वाचं काम आलं असेल म्हणून गेले असतील. मावशी, ही इथे थोडा वेळ थांबली तर चालेल? नाही, अजिबात नाही. आत्ताच क्लास संपलाय, अजून आपल्याला भरपूर काम आहेत, गणपती बनवायचे आहेत, आणि हिला कोण सांभाळणार इथे? आणि आनंदी, ही मला अजिबात आवडली नाही. अहो मावशी. हो, ही इथं आली आणि आजीला एक पापा सुद्धा दिला नाही, मग का थांबवू मी हिला? बरोबर आहे तुमचं मावशी. चिंगी, जा आजीला पापा दे, जा. आजी, मी तुला आजी म्हणू, मावशी म्हणू की मावशी आजी म्हणू? काही म्हण, मावशी आजी म्हण, आजी म्हण, काही म्हटलंस तरी चालेल मला. माझ्या नंदूचं लग्न झालं असतं तर मलाही कोणीतरी आजी म्हटलं असतं, पण आता मला नात मिळाली. किती आजी आजो आहेत ना माझ्याकडे. एक आपली आजी, मग आईचे आबा, रमा आईचे आई बाबा, आणि एक आता तू, मावशी आजी. 5 आजी आजोबा आहेत मला. खूपच श्रीमंत आहेस तू. आनंदी, खूपच छान गोड मुलगी आहे ग तुझी, अगदी तुझ्यासारखीच. आई, मी तुझी खरी मुलगी नाहीये, तरी पण सगळ्यांना वाटतं की मी तुझी खरी मुलगी आहे आणि मी तुझ्यासारखी दिसते. ए चिंगी बाळा, असं नाही म्हणायचं, तू माझीच मुलगी आहे. अगो, मी सगळ्यांना चॉकलेट वाटलो, पण एक चॉकलेट शिल्लक आहे. चिंगी,
तू चॉकलेट खाणार? हे घे चॉकलेट. थँक्यू मावशी आजी, डबल थँक्यू. ते का बरं? माझी आई तुमच्याकडे राहते आणि तुम्ही तिची खूप काळजी घेताय म्हणून. आनंदी, अगं किती छान वळण लावलेस ग लेकीला. गुणाची आहे ग पोर. काय ग, घरी आजी आहे ना तुझी? हो. मग आजीला सांग घरी गेल्याबरोबर दृष्ट काढ. पण घरी जायला बाबाच कुठे आलाय अजून? मी कशी जाऊ घरी? तू माझ्या बरोबर घरी येतेस का आई? आले वाटते बापले. हो अरे उघडते, एक तर मला चालायला येत नाहीये. ही गाडी जशी चालेल तशी चालणार ना मी. चिंगे थांब ग, किती ग आजवतेस. अरे रे रे, काय ग चिंगे? आई, अरे ते अरे कोणीच नाही घरी. घरी कोणीच नाही. तू तू अगं मला विश्वास नाही बसत आहे का? ये 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 ये. आई अहो उठू नका, त्रास होईल ना आई पायांना. बसा बरं तुम्ही. आई कसं काय कळलं? तू आलीस दादा, आता आता बरे होतील माझे पाय बरे होतील ग बाई माझे. मला कळलं होतं तू मुंबईला आलीस. वाट बघत होते का राजा मी तुझी, कधी येतेस माझ्या घरी? आपलं वाटतं बसून दूर राहायचं असतं का ग? काय काम का नाही आलीस तू? काय तर तुझे फुगवे असतील ते दूर ठेवायला ग. आपल्या घरापासून असं लांब नसतं राहायचं, कळतं का तुला? आई त्रास होईल तुम्हाला. तू उभी नको, उभी ये ना, ये तुम्ही बसा बरं. मी आहे मी व्यवस्थित आहे. मी आहे मला इथे. काहीच नाही होणार आता. मला काहीच मी बरी आहे. सावकाश सावकाश. आहे का? आहे. ये बाबा ये बाळा ये बस ये. आई बसायला नाही आली आहे मी. म्हणजे चिंगी आली होती माझ्याकडे मातीकाम शिकायला. म्हणजे राघव चिंगीला तुझ्याकडे घेऊन आलेला? त्यांनीच सोडलं तिला माझ्याकडे. मग कधी निघून गेले काही कळलंच नाही. एकटीच होती ती म्हणून सोडायला आले तिला. तिला खोलीत झोपवून मी बरी सोडते हिला, मी नाही सोडत आता. अगं बाई पुरीला पाणी पण नाही विचारलं. पाणी देव, कशी देव? असं ह्यानीच द्यावं लागेल. खायला पण नाही घरी काही. बघते काहीतरी असेलच, देते मी. झोप झोप झोप. काय नाही काय नाही. हो आहे. हा चिंगी आहे बघ. झोप.
माझे चिंगी, अगं काय हे अक्षर? चिंगी, अगं किती कमी मार्क मिळालेत तुला. काय हे चिंगी? खर तर तू अभ्यासात कमी पडलीस हे म्हणणं खूप चुकीचं आहे. आई बाबा म्हणून आम्ही दोघंही खूप कमी पडलो ना ग. आमच्या दोघांच्या भांडणामुळे तुझे हाल होत आहेत ना, कळतंय ग बाळा मला. पण चिंगी, अगं काय करू मी, मला काहीच कळत नाहीये. माझा तुझ्यावर तेवढाही हक्क नाहीये की मी म्हणावं की मी चिंगीला घेऊन जाते, मी घेईन तिची काळजी. मी नाही ग चिंगी असं करू शकत. आणि मी तुला घेऊन गेले ना बाळा तर ह्यांना खूप वाईट वाटेल. हे नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आणि हे लक्ष ठेवतायत ना बाळा तुझ्यावर. दिवस रात्र ह्यांची पण कसरत होत असेल ग. घर, ऑफिस, तू, आई, ताई, त्रास होत असेल ना यांना. पण हे मात्र खरं की तुझ्याकडे दुर्लक्ष होतंय ग बाळा. त्याचा मला पण त्रास होतोय. चिंगी, नाईलाज आहे ग माझा. जमलंच तर माफ कर ना तुझ्या आईला.